हॅलो. हरी हरी जय हरी जय जय राम. हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण. जय जय राम रूप पाहत आलो त्यांनी सुख झाले ओ साधनी. हा विठ्ठल बरवा. हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. करियासी धावा धावी.
करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा धावी करी ऐसी धावा करी ऐसी धावा चित्त लावी चरणा पे चित्त लावी चरणा पे मग तो माझा माये बाप मग तो माझा माये बाप चरणा पे मग तो माझा घेईल ताप हिरोने घेईल ताप हिरोने मग तो माझा माये बाप मग तो माझा माये बाप हिरोने मग तो माझा बहुतांच्या मते गोवा बहुतांच्या मते गोवा ओ चित्ता ने दावा ओ चित्ता ने दावा मग तो माझा माये बाप मग तो माझा माये बाप हो देवा गेल ताप हिरोनी गेल ताप हिरोने मग तो माझा माये बाप मग तो माझा माये बाप तुका म्हणे करुणा बोले 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 धीर विठ्ठले निघेना धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माये बाप मग तो माझा माये बाप घेईल ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी मग तो माझा माये बाप मग तो माझा माये बाप
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा तिथूनच म्हणा ना काय होतं असं का या मग जवळ चित्त लावी चरणात आलं का त्याच्यात आला ना त्याच्यात आला ना हा करायचं
लावे चरणा
करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे
मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी बहुतांच्या मते गोवा ओ चित्ताने दावा मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी विठ्ठल विठ्ठल करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगराय विश्वसंत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्हा सज्जनांना नम्र भावनेने नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या उपदेश करणाऱ्या अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे। या अभंगामध्ये संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संपूर्ण तमाम मनुष्य जातीला उपदेश करतात। उपदेश म्हणजे काय? तर उपदेश या शब्दाचा असा अर्थ आहे की उप म्हणजे जवळ आणि दिश म्हणजे दाखवणे। समाजाच्या कल्याणाची जी गोष्ट आहे ती गोष्ट जवळून दाखवणं, समाजाच्या हिताची जी गोष्ट आहे ती बरं का आपुलकीने समाजाच्या पदार्थमध्ये पाडणं, याला उपदेशाच्या प्रकारचं म्हणतात। आणि अशा प्रकारचा उपदेश करण्याचा अधिकार फक्त तुकाराम महाराज जी ज्ञानेश्वर महाराज आदी संतांनाच अशा प्रकारचा आहे। आणि एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांना जे मान्यता देतात ना त्यांचंच फक्त आपण ऐकलं पाहिजे, दुसऱ्या कोणाचं नाही ऐकायचं बरं का। कारण का भगवान परमात्म्याने सांगितलं न तथा प्रियतम आत्मयोनिर्न शंकराहा, तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये बोलतात भगवान बोलतात बरं का। ही भगवंताची भाषा आहे, श्रीकृष्णाची भाषा आहे। न तथा प्रियतम आत्मयोनिर्न शंकराहा, हे उद्धवा मला ना तुझ्या इतका कोणीच आवडत नाही। माझा जो पोरगा आहे ना तो पोरगा सुद्धा मला तेवढा नाही आवडत। तर माझा पोरगा जो आहे ना तो माझ्या पोटातून आला आहे। जर आपल्याला जे मुलं बाल होतात ना ते आईच्या पोटातून येतात, आईच्या उदरातून येतात। पण हा जो ब्रह्मदेव आहे ना हा ब्रह्मदेव बाबाच्या पोटातून आला आहे। आणि ते बोलतात ना ब्रह्मा माझा पोटीचा बाल असे म्हणतात, ब्रह्मदेव माझा पोटीचा बाल अशा प्रकारचा आहे। पण मला नाही तेवढा तो आवडत। न शंकरा मला भोलेनाथ पण नाही तेवढे आवडत। भयंकर तपस्या करणारे ते बरं का। सर्वात पेक्षा मोठे जर वैष्णव जर कोण असेल तर ते भोलेनाथ आहेत। आणि ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला श्रद्धा कशी आहे हे जाणायची असेल तर त्याने भोलेनाथाला गुरु करावा असे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज असा। पण मला नाही तेवढे आवडत। न शंकर्षणो, आणि संकर्षण म्हणजे लाखो वर्षे माझा अंथरूण होऊन राहिलेला जो लक्ष्मण म्हणजे शेषी अवतार तो पण मला नाही तेवढा आवडत। इतकंच काय माझी श्रीमती पण मला नाही तेवढी आवडत। याच्याही पुढे जाऊन सांगतात की मी पण मला नाही तेवढा आवडत तितका तू आवडतस मला। आणि भगवान जेव्हा तिथून इथे आले ना गोकुलीहुनी बरं का, पुंडलिकाच्या भावार्था गोकुलीहुनी झाला येता, तिथे जेव्हा पंढरपूरला आले ना तेव्हा आमचे उद्धवजी पण आले नामदेवाच्या रूपाने, ते तिथे राहिले देवाजवळ। त्याच्यानंतर मग काही 2-3 वर्षाने मग परत तेच उद्धवजी नामदेवाच्या रूपाने तिथे राहून मग इथं तुकाराम बाबाच्या रूपाने इथे देऊला आले ते। आणि म्हणून मला तू जास्त आवडतोस म्हणतात भगवान। बस अशी भाषा नाही कोणत्या वाङ्मयामध्ये, कोणत्या भक्ताबद्दल अशी भाषा नाही केलेली आहे देवाने की मला तू जास्त आवडतोस म्हणून। फक्त तुकाराम महाराजांनी ती भाषा केली। आणि ते तुकाराम महाराज कोणत्या वाट्याला आले? आपल्या मराठी भाषिकांच्या। म्हणजे आपण किती नशीबवान आहोत, नशीबवानच राहायचं आपण। मोठ्याच्या घरची लेकरं आहोत आपण। भीक मागायचा धंदा नाही करायचा आपण बरं का। देवलासाठी भीक मागणं, धर्मशालीसाठी भीक मागणं, कीर्तनासाठी भीक मागणं हे सोडून द्यायचं सगळं। सगळ्या जगाला तो पोचतो, तो काय कीर्तनकाराला पोचणार नाही का? कीर्तनकाराला देणार नाही तो असं आहे की आटीतटी घालतात, मला एवढे पैसे द्याल तर आम्ही येतो, जाऊ द्या, जास्त वाढवीत नाही आहे। तेव्हा तुकाराम महाराज जे सांगतात त्यांच्याप्रमाणे आपण ऐकलं पाहिजे आणि त्यांना उपदेश करण्याचा खरा अधिकार आहे। तुकाराम महाराजांना समाजाला उपदेश करण्याचा खरा अधिकार आहे।
भगवान देवाला पण जे जे जमलं नाही ते त्यांना जमलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात इति ते ज्ञानमख्यातम गुह्यात गुह्यतरमया इमृत्सेत अशेषेन यथेशेषी तथा कुरु असे म्हणतात ते. इति ते ज्ञानमख्यातम. अर्जुना तुला सांगू, ज्ञान म्हणून ज्याची ख्याती जगामध्ये आहे अशा प्रकारचा हा गीता ग्रंथ मी तुला सांगितला. इति ते ज्ञानमख्यातम गुह्यात गुह्यतरमया इमृत्सेत अशेषेन. सविस्तरपूर्वक तुला सांगितला. आता तू तुला पटेल ते कर. म्हणजे ही बेपर्वाची भाषा झाली ना. म्हणजे देवाला पण दया तेवढी नाही काय. बघ तुला पटलं तर बघ, नाहीतर 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 नाही. आणखी एक ठिकाणी तुकाराम महाराज शब्द सांगू का. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भर, आधी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे याल तरी यारे लागे. लागे या शब्दाचा अर्थ बरं का, तुम्हाला काही इच्छा असेल जर काही करण्याची, तुम्हाला जर काही विशेष मागायचं जर असेल, तुम्हाला काही लाभ होतच असेल जर, तर तुम्ही माझ्या मागे मागे या. लाग शब्द म्हणतात. काही लाग असल्याशिवाय कोणी कुठे जात नाही ना, म्हणून तो लाग. याल तरी यारे लागे. लागाय काहीतरी. एखादा मनुष्य जर कुठे गेला ते तुम्ही लवकरच कसे काय आले, ते काहीतरी लागाय वाटतं असे बोलतात ना, तसं आहे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. म्हणजे या शब्दातून त्याने सांग पटलं तर या. मी सांगतो तुम्हाला या, तुमची इच्छा पूर्ण होईल. मात्र ही गोष्ट खरी आहे. आणि अनेक वर्षे गेली तुमचं पोट नाही भरलं, पण मी आता असं तुमचं पोट भरेन की तुम्हाला परत दुसऱ्याकडे भीक मागायला जायला नाही लागणार. असं करणार आहे असे म्हणतात. म्हणून अशी भाषा आहे देवाची. पण संतांची भाषा कशी आहे. हे साथे आलिया ओलगा शारंगार, हे साथे आलिया ओलगा शारंगार. ओलगा शारंगार. नाही तरी संसार जाईल राया, नाही तरी संसार जाईल राया. कोणाचे माय बाप, कोणाचे घनगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे घनगोत. नाही तरी संसार जाईल राया. हे साते म्हणजे साते म्हणजे बाजार बरं का. हे मनुष्या तू या बाजाराला आलास ना, असं आहे, तर तू या बाजारात आल्यानंतर तू शारंगधर जो परमात्मा त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर राजा. असं राया शब्द बोलता. राया शब्द वापरला ना त्याने, तो राजा या अर्थी असा आहे. एखादा बाळ असतो ना आपला, तानूला किंवा लाडला बाळ असतो ना, तो जास्त जास्त वात्रटपणा करायला लागला, खोड्या करायला लागला, तर आई वडील बोलतात अरे राजा गप बस ना. राजा हा शब्द बाळाला वापरला जातो, आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला. त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला बोलते आमची आई. ही आईची भाषा आहे बरं का. ही आईची भाषा आहे. आईच्या मुखातला शब्द आहे. ही ओरिजिनल आई आळंदीची हो का, त्या आईची भाषा आहे ती. ये साते या बाजाराला आलास ना तू बाळा, असं आहे, तर सारंगधर जो परमात्मा त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. नाहीतर हा सगळा संसार राजा वायाला जाईल. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जलावत जाईल राया असे म्हणतात. अशा प्रकाराने साधू संतांना समाजाला सांगण्याचा पुरा अधिकार आहे.
बस. आणि म्हणून त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. त्याने जे सांगितलंय ते शाश्वत कल्याणाचं सांगितलंय, जेणेकरून कोणता पण मनुष्य पूर्ण सुखी होऊ शकतो. ते सांगितलंय त्याने. कोणताच त्या प्रकारचा स्वार्थ नाही त्यांचा. जे हिताहित देखिती हानी कन्नवा घेपती पुसोनी सीनार्थी देती सुख असे म्हणतात. मनुष्याचं हित कशात आहे आणि अनहित कशात आहे फक्त संतांनाच माहीत आहे, दुसऱ्या कोणालाच माहीत नाही. ते माहीत असून देखील दुसऱ्या कोणाला माहीत जरी असलं तरी सांगण्याची कला त्या बाकीच्या ज्या जवळ नाही आहे. बस फक्त संतांना सांगता येतं. बस. विठ्ठल 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 पुढा स्नेह पाझरे मागा चालते अक्षरे शब्दपाठी अवतरे कृपाधी. ज्याला सांगायचं आहे त्याला आपलासा करतात, असं कोणी नाही जगात. किती पण सामान्य माणसं असलं तरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगतात बाळा असं वागायचं असे सांगणारे फक्त तुकाराम महाराज. आमच्याकडे जे उल्हासनगर आहे ना तिथे रामकथा चालते. रामकथा रामायणाचार्य असतात, ते भागवताचार्य कसे असतात ते त्यांचं त्यांनाच माहीत. मला तर काही माहीत नाही. कारण का आचार्य म्हणतात ते रामायणाचार्य भागवताचार्य, पण एकनाथ महाराजांनी भागवत लिहिलं तर त्याने असं नाही लिहिलं की मी भागवताचार्य म्हणून. पण थोडेसे श्लोक पाठ केले, थोडेसे ओव्या पाठ केलं की ते भागवताचार्य म्हणून घेतात. जाऊ द्या. तेव्हा तिथे येतात ना तर त्यांना बसायला सांगायला ना 10-10 लाखाचं आसन करतात बसायला, असं आहे. आणि त्यांच्या पाया पडायला गेलं तर नाही 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 तिकडे जा. म्हणजे याचा अर्थ असा आहे आपण सामान्य असल्यामुळं, आपण दोषी असल्यामुळं आपला स्पर्श त्यांच्या अंगाला जर झाला तर ते दोषी होतील इतके ते हलकट असतात. ओहले तेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे. मग जर ही गंगा न होता इथे काय करी, ज्ञानोबाराय बोलतात. ओहलाने तेच करावं, लेंड्या ओहलाने ते करावं की गंगेत जावं, गंगेत प्रवेश करावा. आणि गंगेत प्रवेश केल्यानंतर जे गावचे लेंडे ओला आहेत ते जर पवित्र न झालं तर ती गंगाची काय, गंगा कशी काय, किती पण घाण असू द्या पण एकदा का गंगेमध्ये प्रवेश केला रे केला की ते पाणी अतिशय शुद्ध होतं. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या जवळ कोणी किती पण माणूस सामान्य जाऊ द्या, पण तुकाराम महाराजांचा स्पर्श नुसता झाला, स्पर्श झाला जरी तरी तो पवित्र होतो. इतके ते मोठे संत आहेत. बस ते काय बोलतात ऐका. गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आमच्या संपर्कात आला जर तो गाढवासारख्या मंदबुद्धीचा असला, चुकीच्या रस्त्याने चालत जरी असला तरी आम्ही त्याला घोड्यासारखा मूल्यवान बनवू असे म्हणतात तुकाराम बाबा. किती पण सामान्य मनुष्य असू द्या आमच्या संपर्कात फक्त यावा त्याने. आमच्या संपर्कात आला रे आला की त्याला आम्ही मोठं बनवू, मूल्यवान बनवू. बस. हजारो नाही करोडो मर्डर करणारा वाल्या खोली बस, पण नारदाच्या संपर्कात आला आणि त्याला इतकं मोठं केलं. आमच्या नारदजींनी त्याला इतकं मोठं केलं की जगामध्ये त्याच्या इतका मोठाच नाही कोणी, सगळ्यापेक्षा मोठा ठरला. देवाने त्याला सांगितलं 1000 वर्षांनी मी येणार आहे, हे वाल्मिकजी 1000 वर्षांनी मी जन्म घेणार आहे, माझं चरित्र लिहून ठेव. आणि तसं त्याने चरित्र लिहिलं. बस. याच्याही पुढे सांगतात की आम्ही गाढवाचे घोडे बनवू. म्हणजे याचा अर्थ असा नाही की गाढवाला आणला की त्याला घोडा बनवला नाही, विचाराने बोलतात ते, असं आहे. आणि याच्या पुढे काय बोलतात ऐका. चघली वाहना बांधा सुना राघविया बांधा सुना माझारिया बांधा
आधारिया बांडा सुना सगली वाहना माझारिया बांडा सुना. बांडा म्हणजे सुना म्हणजे कुत्रा, आणि त्या ज्या कुत्र्याला बरेचसे रंग असतात ना त्याला बांडा कुत्रा बोलतात. हा, असे जरी असले तरी सिनेमाला पण जातो, नाटकाला जातो, तमाशाला जातो, सगळ्याला जातो. बस कीर्तनाला जातो, पंढरपूरला जातो, वारीला जातो, सगळ्याकडे जातो. हे बांडे कुत्रे सगळे चालतात, सगळं त्यांना चालतं. जुगार, नाटक, तमाशा वगैरे सगळं सगळं, कीर्तन, प्रवचन पण सगळं, ते पण सगळं करतात. काहीच सोडायला तयार नाही. अशी बरीचशी रंग ज्याच्या अंगावर असतात ना त्याला काय म्हणतात? बास विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. तेव्हा आजचा अभंगाचा आपला विचार करायचा आहे. तुकाराम महाराज समाजाकडे बघतात, अरे बापरे, हे तर सगळे दुःखी आहेत. तुम्ही आम्ही सगळे दुःखी आहोत, पण आम्ही मानायला तयार नाही दुःखी आहोत ते. कारण का? दुःख सहन करण्याची आम्हाला सवय लागली आहे. सवयीने सगळं होतं ना. असं आहे, घरवालीने शिव्या दिल्या ना तरी नवरा बोलतो, वरवर बोलते तिच्या मनात काय नाही, चांगल्यासाठी बोलते, हितासाठी बोलते. इतकी आपण हलकट बनतो. म्हणजे सवय लागली तिला. सवय लागली तर काय त्याचा दुःख वाटत नाही, असा अर्थ आहे. त्याप्रमाणे पावला पावलाला आपल्याला रडायला लागतं, पावला पावलाला आपल्याला दुःख होतं. जया देह संबंधांतू पदोपदी आत्मघातू भुंजता उसंतू काहीच नव्हे. जया देह संबंधांतू पदोपदी आत्मघात. पावला पावलाला जीव तरी जात गेला असता बरा झाला असता असं वाटतं माणसाला. कितीतरी प्रत्येक माणसाला, मी तर म्हणेन प्रत्येक माणसाला महिन्यातून एकदा तरी वाटतं, कारण भांडण झालं, खोटं भांडण झालं, जीव तरी जाता असं बोलायलाच लागतं प्रत्येकाला. अशा प्रकारे दुःख भोगायला लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराज विचार करतात की अरे बापरे, हे तर सगळे दुःखी लोक आहेत, आणि या दुःखी लोकांना मला सुखी करण्याचं काम आहे मला. बरं का, मी तो कैवार घेऊन आलो ना, सुखी करण्याकरता कैवार घेऊन आलो. इतकंच नाही तर देवाने सांगितलं, त्या तुकाराम महाराज सांगतात, देवाने मला सांगितलं की तू जा आणि मृत्यू लोकातल्या लोकांना माझं भजन करायला सांग. सोपं काम आहे, तसं ठरवलं तर मोठं कठीण काम नाहीये. पुराणी उपदेश साधन उद्भट आम्हा सोपी वाट वैकुंठाची. पुराणामध्ये, शास्त्रामध्ये भयंकर कठीण गोष्ट सांगितली आहे. कठीण बिठीण काय नाही, सोपं काम आहे. बस भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करायचं, बस आनंदाने, नक्की तो उद्धार करेल. दुसरा मार्ग नाही या युगामध्ये. हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिर अन्यथा. या कलियुगामध्ये दुसरा मार्ग नाही आहे. बस जे साधन मी साधन केलं, जे तुकाराम बाबा बोलतात, जे साधन मी केलं परमात्म्याला प्राप्त करण्याकरता, संसारातला ताप हरवण्याकरता, संसाराचं दुःख निपटण्याकरता मी जे काय केलं ते मोठं सोपं होतं. काय कोणी पण करू शकतो, ते कोणी पण करू शकतो. शिकलेला नसला तरी करू शकतो, आंधळा असला तरी करू शकतो, पाय नसले तरी करू शकतो, बरं का. श्रीमंत नसला तरी करू शकतो, म्हातारा झाला तरी करू शकतो, छोटा असला तरी करू शकतो, तागडा झाला असला तरी करू शकतो. मी जे केलं ते, आणि मी जे केलं ते, मी इतका मोठा झालो की जगात माझ्या एवढा कोणीच नाही मोठा झाला. मी किती मोठा झालो सांगू तुम्हाला. ते म्हणतात अणुरेणुया थोकडा अणुरेणुया थोकडा.
अनोरणीया थोकडा अनोरणीयान महतो महियान. परमात्म्याच्या रूपाबद्दल वेद बोलतो अनोरणीयान. अनुपेक्षा भगवान लहान आहेत आणि मोठे किती आहेत? पृथ्वीपेक्षा मोठे. अनोरणीयान महतो मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वीपेक्षा मोठे आहेत भगवान. पण इथे तुकाराम महाराज बोलतात की मी मोठा आहे म्हणून. अनोरणीया थोकडा. तुका कशा एवढा म्हणतात? तुका स्वतःचं नाव घेऊन सांगतात इतकी मोठी ते झाले. आणि केलं तर काय यज्ञ वगैरे नाही काय केलं किंवा कोणत्या कपारीत जाऊन बसले आणि मग त्याने देवाची प्रार्थना केली की मोठ्या मोठ्या दाड्या वाढवल्या आणि मोठ्या मोठ्या माळा घातल्या. 12 टिल्यांच्या ऐवजी 24 टिले लावले. असं तर काही नाही केलं. नाटक केलंच नाही त्याने. तुमचं आमच्यासारख्यांचं सगळं नाटक चालतं. नाटक बरं का. नाटकी हा परमार्थ चाललाय आमचा. उद्धारासाठी आपण परमार्थ नाही करीत, कल्याणासाठी परमार्थ करावा. कितीतरी भक्त झाले या जगामध्ये, त्यांनी नुसता हरिपाठ केला आणि साक्षात्कारी झाले. आमचे तलोजाचे वामन बाबा झाले, हरिपाठ नुसता केला विजयाने, त्यांनी साक्षात्कार झाला. त्यांना सगुण परमात्म्याने या काळात त्यांना भेट दिली. हो, माहितीची गोष्ट आहे म्हणून मी सांगतो आपणाला. बस सगळ्या संतांनी अशा प्रकारचं थोडं काम केलं, त्यांनी जास्त नाही केलं. प्रल्हादाने थोडे वर्ष काम केलं. ध्रुवबालाने 6 वर्षच परमार्थ केला. आपण तर बरीच वर्ष करतो. तर निदान स्वप्नात तर याला तर देव तो पायाला तर दे. लांबची गोष्ट आहे. स्वप्नात आला तर तरी मी समजतो तर भरपूर झालं. असं का होतं? याचं येण्याचं कारण काय? आपण जो परमार्थ करतो ना तो गलत परमार्थ आहे, चुकीचा परमार्थ आहे. उद्धाराची भावना नाही. आपल्याला काय क्लेश आहेत याची भावना नाही. क्लेश आपण आहोत, आपण दुःखी आहोत याची जाणीव आपल्याला नाही आहे. बस. आणि म्हणून परमेश्वराला सोडून जो मनुष्य परमार्थ करतो ना त्याची गती फार वाईट होईल, असे एक भगवान शंकराचार्य सांगतात. शरीर पोषणार्थी सन यो आत्मानां धृतिक्षति ग्राहम धारू धिया धृत्वा नदीम तर्तुम स गच्छति. शरीर पोषणार्थी सन ये आत्मानां धृतिक्षति ग्राहम धारू धिया धृत्वा नदीम तर्तुम स गच्छति. असं आहे शंकराचार्य याच्यातला श्लोक आहे. विवेक चुडामणी नावाचा एक त्यांचा फार विद्वत प्रचुर ग्रंथ आहे, त्याच्यामधला हा श्लोक आहे बरं का. ते सांगतात की एक मनुष्य नदीमधून बुडत होता, वाहत येत होता. आणि वाहत येत असताना त्याला एक लाकूड दिसलं. त्याने पकडलं त्याला. तो लाकूड नव्हता, ती मगर होती. ती मगर असल्यामुळे त्याने जी मिठी मारली ना, त्या मगरीला आयताच घास भेटला ना खायला. असं आहे. काय बोलतात शंकराचार्य? शरीर पोषणार्थी सन ये आत्मानाम दुर्दक्षती. शरीर पोषण्यासाठी जो कोणी परमार्थ करेल, श्रीमंत होण्यासाठी जो कोणी परमार्थ करेल, भरपूर पैसा कमवण्यासाठी जो परमार्थ करेल, त्याचे हाल असे होतील जसं तो पोहणारा मनुष्याने लाकूड समजून मगरीला मिठी मारली आणि मगरीने एकाच घासात त्याला खाल्ला. त्याप्रमाणे अशा माणसांना एकाच घास कालरूपी मगर एका घासात खाईल. ही गोष्ट अशा प्रकारची आहे. म्हणून उद्धारासाठी वारी करूया. उद्धारासाठी एकदा वारी केली तरी भरपूर झालं, पण तशी केली पाहिजे ना. भजी खाण्यासाठी नाही करायची. असं दिंडीला जातात ना लोक, रस्त्याला भजी बिजे फार भेटतात, जे पाहिजे ते भेटतं. अरे रे रे, असं आहे. एक मनुष्य आमच्या वारीमध्ये जात असताना आम्ही अर्ध्या रस्त्याला जातो ना, तर त्या माणसाला विचारलं, बोल तुम्ही कधी आला? तर बोलतो आम्ही सुरुवातीपासून आळंदीपासून आलो. तुम्ही? मग आम्ही अर्ध्या रस्ते, पण 10-12 दिवसाचा आमचा प्रवास असतो. असं आहे. तर तो पुढे काय बोलला की अर्ध्या रस्त्याला आलो तरी पण भिशी तितकीच घेतात. मग 5-6 दिवसाचं जेवण का सोडायचं ना? हे बघा हे वारकरी आहे, हे जेवणासाठी वारकरी आले. ते हे किती पण वर्ष आले म्हणून यांना उद्धार होईल का? वारी कशी काय करायची? तुकाराम बाबा बोलतात ना, असं आहे. सुखा लागी करीसी तलमल तरी तू पंढरीची जा रे 50 वेल. नाही 50 वेल नाही, तरी तू पंढरीची जा रे
एक वेळ जा, एक वेळ झालं तरी काम. तो तसं तो स्थितीने जा ना, नशा घेऊन नको जाऊ म्हणजे झालं. जाऊ द्या. तेव्हा काय आपला विषय चाललाय, तुकाराम महाराज समाजाकडे बघतात. तुकाराम बाबा काय आपलपोटे नव्हते, त्यांना दया आली. हे सगळे त्यांच्या समोर मरण चाललं आपले. तुमची आमची दुर्दशा ते बघतात, दुर्बिणीतून बघतात. अरे रे 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 रे, बस येतो हिताचा कळवला, पडते हाती म्हणून काळा, कालाच्या हात पडतील म्हणून त्यांना दया येते. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सांगू का आपणाला, हे सगळे बुडाल्यासारखे आहेत ना, पण त्यांचा प्रयत्न तो जोरदार आहे. बाबा धाव किती त्यांची, ते सुख मिळण्याकरता आणि तो जाण्याकरता धावाधाव भलती, इतकी धावाधाव भलती की त्यांना सायकल कमी पडली धावायला तर लगेच त्याने टू व्हीलर आणली. असं ती पण त्यांना कमी पडली, ती पण कमी धावते बोलतो. काहीतरी करून आता मोठी आणायला लागेल 4 चाकाची. तेव्हा त्या 4 चाकाची आणली तरी पण धाव संपेत नाही. बरं का, सकाळी 4 वाजता बिचारे जातात, पैसा कमावला ते 12 वाजता येतात पोरा, तरी पण त्यांचं पोट नाही भरत. बस, पण सुखाची भेट नाही. ज्ञानोबा राय बोलतात, एक निघे पूर्वेकडे, एक निघे पश्चिमेकडे, त्या या भेटीचे निपाड्या संबंध म्हणतात. कशी भेट होईल बोला. एक आपल्याला भेटायचं आहे, तुम्ही तिकडे भेटा हो का, आपण तिथं ठिकाणावर गेल्यावर. तर तो एक निघाला पूर्वेकडे आणि एक निघाला पश्चिमेकडे. किती दिवसात भेट होईल त्यांची? अहो भेटच नाही होणार त्यांची. हे जसं कराय त्याप्रमाणे बस. म्हणून धावाधाव तुमची आमची काही कमी नाही आहे. बस, रात्रंदिवस जो मी आता बोललो, 4 वाजता उठतात आणि 12 वाजता येतात, कोणी 1 वाजता येतात. आमचं जाणं सगळे भरपूर सर्व्हिस झाली ना माझी. या लोकांच्याकडे जाऊन कीर्तन करायची. तर ते मोठे मोठे श्रीमंत भेटले, मोठे मोठे उद्योगपती पण भेटले, सगळं भेटलं. त्यांचा सगळा अनुभव मला आला. आम्ही एका गावाला जात होतो, फार मोठं आमदार साहेब होते ते, बरं का. तर त्यांनी सांगितलं त्यांच्या भावाचं सगळे हकीकत, की हे माझे सगळे भाऊ 3 वाजता येतात घरी, 4 जण ते भाऊ. पण सकाळी 4ला 4:30, 4, 5ला जातात ना, ते घरी 3 वाजता येतात धंदा उरकून. बस, पण इतकं करून देखील सुख कुठं आहे? सुख नाही आहे, सुख नाही. या सगळ्या गोष्टी दुःख देणार आहेत बाबा. मुलगा दुःख देण्याकरता आहे, पत्नी दुःख देण्यासाठी आहे, बंगला दुःख देणारी आहे, गाड्या घोड्या दुःख देणार, ह्या सगळ्या दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत. प्रियम त्वाम, बरं का, विठ्ठल विठ्ठल रोचसी ती वक्ती तत्ववित प्रियम त्वाम. अरे मनुष्या, हा सगळा समाज, सगळा जग तुला रडविणार आहे. जगाच्या पाठी नको जाऊ, तू परमार्थाच्या पाठी लाग. आणि म्हणून तुकाराम महाराज विचार करतात की यांची धावाधाव तर फार आहे, पण दिशा चुकीची आहे. बस, या प्रीती अविवेकानाम विशेषवान पायिनी त्वा मनु स्मरत सामे. बस, जी प्रीती विषयी लोकांची आहे, तितकीच प्रीती जर परमार्थामध्ये असली तर हाती तो परमात्मा आपलाचा होईल आणि सगळं दुःख निघून जाईल. सुखासाठी आपण जे प्रयत्न करतो ना, ते इतके प्रयत्न कोणीच नाही केले. तुकाराम महाराजांनी जरी बोललो तरी पण ते पण कमी पडतील. बरं का, जागृती स्वप्न सुसुप्तीमध्ये सगळं पैशासाठी त्याचं नाटक चाललं. तुकाराम बाबांच्या प्रयत्नापेक्षा त्यांचा प्रयत्न जास्त मी म्हणेन. बस, जाऊ द्या. तेव्हा तुकाराम महाराज विचार करतात की मला नाही राहत, म्हणून ते बोलले, अरे मनुष्या, तू धावाधावी करतो पण ती चुकीची आहे. कशासाठी कर? जेणेकरून चरणावर तुझी प्रीती लागेल, असं कर, असे बोलतात. ऐसे धावाधावी, 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 ऐसे चलावी,
शीतला विठ्ठला मग माझा माया बाबा मग माझा माया बाबा चितलावी 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 ताप जाण्याकरता हे मनुष्या तू धावाधावी चालली तुझी, पण तू दिशा चुकीची आहे बाबा तुझी. अशी धावाधावी कर, असे प्रयत्न कर की तुझ्या चित्तामध्ये भगवंताचे पाय सामावतील, भगवंताच्या पायावर तुझं मन स्थिर होईल. अशी धावधावी कर. भगवंताच्या पायाला फार महत्व आहे. तर पाय सांगून भगवंताचं उपलक्षण सांगितलं. भगवंताच्या स्वरूपाचं उपलक्षण आहे पाय म्हणजे. बस म्हणजे भगवंताच्यावर तू प्रेम कर असं सांगितलंय. आणि पाय हा शब्द संतांच्या आवडीचा आहे. पाय पाहिजे जवळ. बस पा पकरे सो हरी मिले, पा पकरे बिन हरी न मिले. हरी नाही मिळणार, पाय पकडायला लागतील. देवाचे पाय पकडल्याशिवाय हरी नाही भेटणार. पा पकरे सो हरी मिले, पा पकरे बिन हरी नाही, पा पकरे निरंतर. भगवंताचे पाय निरंतर पकडूया. पाप करे सो हरी मिले, पाप करे सो हरी मिले. पाप केल्यावर हरी भेटतो असा अर्थ पण करता येईल विरुद्ध माणसांना, पण तसा नाही. पा पकरे पायसे पकडायचे. पा पकरे सो हरी मिले, पा पकरे बिन हरी नाही, पाय पकडल्याशिवाय हरी नाही. अर्थात नम्रता सांगतात. नम्र होणं, अतिशय देवाला नेशेवर होणं, देवाला समर्पित होणं. देवा तुझ्याशिवाय माझा या जगामध्ये कोणी नाही आहे, ही भावना ठेवून देवाची सेवा केली पाहिजे. बस आमचे भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले ना, तेव्हा नदी सर्व नदीवर ते भेटले गुहक भेटले. तुम्हाला सांगू का गंमत तुम्हाला? हा गुहक जो आहे ना, हा गुहक क्षीरसागरामध्ये कासवाच्या युनित होता. कछुआ होता तो, कछुआ. तर हा जो पाय पडला, बोलू नका बाबा. विठ्ठल विठ्ठल तोच होता तो पाय देवाच्या पायाला हात लावला गेला. तर त्याने आकललो याने, ही सीता माता आहे ना ती लक्ष्मी रूपाने, आणि हा लक्ष्मणजी ती शेष रूपाने होते. म्हटलं गेट आउट, देवाचा पाय धरतोस तू, बाजूला हो. तर त्याला दुःख झालं खरं. देव तर कोणाचा एकट्याचा नाही आहे, सगळ्या जगाचा तो आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवचे. बस पिताहम अस्य जगतो, मी सगळ्या जगाचा बाप आहे. आणि आजोबा पण मी आहे म्हणतात. पितामह म्हणजे आजोबा. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. बस माता म्हणजे आई पण मीच आहे, आणि धाता धारण करणारा रक्षण करणारा पण मीच आहे. आणि हे एकट्याचे समजायला लागलेत. त्याने गाठ बांधली धोतराला. धोतर नेसला तर वाटतं तो गुहक. तर त्याने गाठ मारली की अशीच जीवनामध्ये एक वेळ आणेन. बस मी सेवा करेन, याला सांगेन बाजूला व्हा. आणि ती सेवा हजारो वर्षांनी आली. योग आला, ओळखलं त्याने की जे शेष सेवेवर मी जे दर्शन करायला गेलो होतो ना, तेच ते हे आहेत. आणि त्याच्या मागे मला हाकलून ज्याने दिले ना, ते पण दोघी आहेत बरोबरच. आज चान्स भेटली मला. बस भगवान गेले जवळ. त्याला सांगितलं ए गोख, नाव आण मला, आम्हाला पार व्हायचं आहे म्हणून. असं आहे. ते म्हटलं नाव नाही तुम्हाला भेटणार. अरे नाव नाही भेटणार? आता एखाद्या रिक्षावाला असला नाक्यावर आणि त्याला सांगितलं ए रिक्षा आण मला, तिकडे जायचं आहे म्हणून सरळगावला. तर तो जर रिक्षा नाही भेटणार बोलला तर याचा अर्थ काय वैर आहे का, काही काय आहे काय? पैसा कमवायला निघाला ना तू, भाडं बोल. की भाडं काय, भाडं बेडं काय नाही, भेटायचीच नाही तुम्हाला, अशी कुठली अक्कल आहे? असं आहे. मागी नाव न खेवटाना कही तुम्हारी मरममय जाना, मानुष करणी मुरुकची आई. बस त्याने सांगितलं आम्ही का तुम्हाला नको बोलतो सांगू का तुम्हाला? मनुष्य बनवणारी काही जडीबुटी तुमच्या पायात आहे. मागे आम्ही हकीकत ऐकली यूट्यूबवर, ते आले होते ते.
हकीकत ऐकली की एका दगडाला तुमचा पाय लागला आणि लगेच त्याची बाई बनली. आणि बाई बनल्याबरोबर त्या बाईचा जो नवरा होता ना तो आला आणि तिला घेऊन गेला. मागी नाव न केवटाना कही तुम्हारी मरम मै जाना मानुष करनी मुरुकची आई चरण रज कोई सब कोई कहई छुतशिला भई नारी सुहाई पाहन तेन काठ कठीणाई. असं आहे. छुत दगडाला स्पर्श झाल्याबरोबर पायाचा स्पर्श झाल्याबरोबर बाई बनली. बस त्या दगडाची छुत शिला भई नारी सुहाई आणि दगडाची बाई बनली. इथं तो लाकूड आहे. इतका कठीण दगड त्याची जर बाई बनते तर लाकडाची सहजच बनेल. आणि या ओढीची जर बाई बनली मी पोट कसं काय भरू सांगा. बस यही प्रतिपालू सब परिवारू नाही जानत कछु और कबारू. मी याच्यावरच माझ्या पोरा बालांचं पालन पोषण करतो राजे साहेब. मी नाही तुम्हाला देणार होडी नाही मिळणार तुम्हाला. भले मला तुम्ही काय पण बोला पण मी होडी नाही तुम्हाला देणार. असं आहे. कारण भगवान परमाच्या अंतर विचार करतात. आता त्यांना काय कळत नाही असं थोडं आहे. बस पण आज आपल्या भक्ताचा सत्कार करायचा आहे. असं आहे. भगवान म्हणतात अरे काहीतरी मार्ग असला तर सांग ना. तर तो मार्ग आम्ही पत्करू पण तो आम्हाला आडल्यासारखं नको ठेवू ना. आडून ठेवतो मग आम्हाला तू. असं आहे. म्हटलं आहे मार्ग आहे नाही असं नाही मार्ग आहे. म्हटलं काय तुमचे पाय लागल्यावर नाही बाई बनत. तुमच्या पायाला जे धुलीकण असलेले असतात ना ते धुलीकण लागल्यावर बाई बनते. तर माझं म्हणणं असं आहे की तुमचे पाय धुवू आम्ही. त्या पायाला लागलेली धुलीकण जी असतील ते सगळे काढीन आणि मग तुम्हाला हळू सुचलेन आणि ओढी ठेवीन. जमतं का तुम्हाला मान्य आहे का. म्हटले चालेल ना. अरे तू सांगशील तसा आडला नारायण तू सांगतो तसं मी करायला तयार आहे ना. असं आहे. चालेल. मग त्यांना दोघांना सांगितलं ए बाजूला आठवण ठेवली होती त्याने बघ बरं का. त्या कालची हजारो वर्षानंतर आठवण ठेवली ती. सीतामातेला आणि लक्ष्मणाला सांगितलं जरा बाजूला व्हा आता तुम्ही. बाजूला आले आणि मग सांगितलं घरवालीला सांगितलं चल गंगा आली गंगा आली चल हातपाय धुवून घे. असं आहे. आमच्याकडे येतात ना माझ्याकडे मालबिल घालायला. तर तो नवरा आला ना तर आम्ही सांगतो घरवालीला पण आणायची. कारण याच्या पुढे काय होईल घरवाली दुसऱ्या रस्त्यात चालले तू तिसऱ्या रस्त्यात चालला जर तर तुम्हीच वेगळे व्हाल. पोरगा वेगळं झाला परवडला. पती पत्नी वेगळे झाल्यावर व्हायचा कसा संसार. तसं होतं चाललं ना म्हणून तुम्ही आता एकच रस्त्यात चाला दोघं पण. घरवालीला पण सांगायची मालकरी हो म्हणून असं सांगायचं. तर तो काय बोलतो बघा. तो बोलतो आता तिचा कशाला जीव आठवायचा. काय कराल बोला. म्हणजे हा माल घालून फसला हे त्याने मान्य केलं. ही गोष्ट आहे. बस अरे पोरगा जो आहे ना पोरगा शाळेत जर जात नसेल ना तर फटके मारून त्याला मारून शाळेत घालवायचं. चंदनम ददितांबुलम मर्दनम गुणवर्धनम. बस गुणवर्धन. घरवाली जर ऐकत नसेल ना तर तिला मारायला हरकत नाही. इथल्याना नाही हो. इथल्याना सांगतो तुम्ही कोणी मारू नका यांना. इक्षिदंडा तिला सुत्रा कांता कांचन मेदिनी चंदनम ददितांबुलम मर्दनम गुणवर्धनम. मारल्याने गुण वाढतं म्हणतात. इक्षिदंडा म्हणजे ऊस आहे ऊस. त्याला पिलकटल्याशिवाय ना पुरा चोथा करायला लागतो तेव्हा त्याच्यातून रस निघतो. तिलाच तिल काढायचं गाण्यात घालायला लागतं. शूद्राला पण बस त्याच्याकडून सेवा करून घ्यायची काम करून घ्यायचा. या शूद्राच्या बद्दल फार मोठा वाद झाला होता आपल्या याच्यात नाही का. हां तर तसं नाही. शूद्राला मारायसाठी नाही काही त्याच्या गुण निर्माण करण्यासाठी. कांता शब्द आलाय तिथं बघा. कांता कांचन म्हणजे सोनं. सोन्याला आगीत घालाल तर तुम्ही तो जास्त चमकतो. बा कांचन मेदिनी म्हणजे पृथ्वीला नांगरणे जितकी तुम्ही उखलून टाकाल तेवढा ते पीक चांगला देते. चंदनम ददितांबुलम मर्दनम
गुणवर्धनम असा अर्थ आहे. म्हणून घरवालीला बोलवा तुम्ही, असा आहे घरवाली. मग आली ती बिचारी चांगली होती, नको नाही बोलली. नको नाही बोलायचं हो का. आपला पती जर कीर्तनाला जात असेल आणि तो जर बोलला की चल कीर्तनाला, लगेच जायचं. जी असेल साडी ती चालेल न, तर साडी बदलू द्या, हे बदलू द्या, ते बदलू द्या, ते थांबणार नाही. मग तो जाईल आणि तुमच्या हातातून कीर्तन जाईल. आणि तो जर बोलला नाटकाला चल, तर सांगायचं जा तुम्हीच जात, असं हात जोडायचं त्याला, नवऱ्याला. हो का. नवऱ्याला वटणीवर आणायची ताकद तुमच्यात आहे, हे मला माहित आहे. बस किती पण नवरा खडतर असू द्या, किती पण रागीट असू द्या, एकदम शांत होतो तो. एकदम शांत. काय ताकद आहे तुमच्याजवळ. या ताकदीचा उपयोग तुम्ही पण करा आणि नवऱ्याला परमार्थाला लावा. विठ्ठल विठ्ठल असं आहे. मग चालेल बरं. तो घरवाली आली, तुम्हाला सांगू, सोन्याचा ताट आणला आणि मागड्या खुर्चीवर बसवलं. बरोबर बोलतो का. नाही नाही व नाही ना, तर लाकडाची ना, ते सोन्याचं कसला ताट, तो गरीब माणूस होता तो. सोन्याचं नाही, लाकडाचं ताट, लाकडाची ते कासोट बोलतात ना, ती आणली. आणि त्यांचे पाय ठेवले त्याच्यात आणि दोघांनी जेव्हा पाय धुवायला लागले ना, तेव्हा इतक्या डोळ्यातल्या अश्रुधारा वाहत होत्या. डोळ्याच्या अश्रूने त्यांचे पाय धुतले. मनामध्ये तो विचार करतो की हा ब्रह्मांडाचा राजा आहे. जेव्हा हा बळीराजाकडे गेला होता ना, तेव्हा एकाच पावलाने सारी पृथ्वी मोजली आणि एका पावलाने स्वर्ग मोजले. तोच परमात्मा आज मला विनंती करतो की काहीतरी करून मला छोट्याशा नदीमधून जायला. जो परमात्मा एका पावलाने पृथ्वी मोजतो, तर त्याला एक नदी काही पार करायला काही जास्त कठीण आहे का हो. पण नाही, आज माझ्या गोहकाकडून सेवा घ्यायची आहे म्हणून बस त्याची प्रार्थना त्यांनी देवाने मान्य केली. बस. आणि मग त्यांचे पाय धुतल्यानंतर त्यांना उचललं बरं का. बस. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेडे, तो ह्या गवळीयांच्या घरी उंबरा चढता टेकाधरी. बस. एका रोमामध्ये, देवाच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे सामावतात. तो एवढा मोठा परमात्मा, वजनदार परमात्मा, त्या परमात्म्याला हलूच उचललं. भक्तासाठी ते हलके बनतात ना, हलके बनले, ओढीत ठेवले त्यांना बरं का. आणि मग त्यांना सांगितलं तुम्ही चला बघ आता त्यांच्याबरोबर, आता तुम्ही मोकळे झाले बरं का. आणि जेव्हा कडेला गेले ना, तेव्हा काय रे भाडं किती झालं. सीतामाता होत्या, एक अंगठी होती त्यांच्या शिल्लक, हलूच काढली, दिली. सीतामाता त्या होत्या, माता होत्या त्या. त्यांना माहीत आहे, त्यांना सांगितलं नाही, पण त्यांना समजलं आपल्या पतीला काय लागतं, काय कसं लागतं, काय केलं पाहिजे, काय केल्याने त्यांना कसा आनंद होईल, ही जाणीव पत्नीला असावी लागते. आमच्या सीतामातेला ती जाणीव होती. बस. त्यांनी नाही सांगितलं तरी हलूच ती काढली आणि सांगितलं द्या त्यांना. बस. गोकाला सांगितलं, म्हटलं ते हे घ्या तुम्हाला, आम्ही तर पैसे तर नाही आणले, पण हे घ्या तुम्हाला तुमचं भाडं म्हणून. म्हटलं भाडं ना, मला नको भाडं. असं आहे, भाडं नको मला. सांगू तुम्हाला, तुमचा आणि माझा धंदा एकच आहे. असं आहे, मला कशाला भाडं पाहिजे. तर ते लक्ष्मणाला राग आला. अरे बापरे, हे तू तर जास्तच चढला. अरे तुझे तर जास्त मी जास्त चालली आहे. मी एवढा वेळ तुझं सहन केलं ना लाड. अरे पण तू त्याच्यात तोला मला तर बोलतोस, जो ब्रह्मांडाचा राजा आहे आणि तो सांगतो तुझी माझी जाती एकच आहे आणि तुझा माझा धंदा एकच आहे. हे चांगलं नाही, तो चांगलं नाही बोलत तो. तेव्हा ते गोगजी बोलतात, तुम्ही त्यांना विचारा, दादांना विचारा की त्यांची आणि माझी जात एक आहे म्हणून, त्यांचा माझा धंदा एकच आहे म्हणून विचार त्यांना. भगवान प्रभू रामचंद्राने कोणी सांगितलं, बरोबर बोलतो तो. असं आहे. जात शब्दाचा असा अर्थ आहे जात. जात शब्दाचा असा अर्थ आहे जात. जे ज्याच्या आत आहे ती त्याची जात. चांगलं ठेवायचं म्हणजे जात चांगली होते, वाईट ठेवली की वाईट जात होते. असं आहे. 4 काचेची ग्लास घेतली मी, एका ग्लासात दूध ठेवलं, एका ग्लासात पाणी ठेवलं, एका ग्लासात सरबत ठेवली आणि एका ग्लासात विष ठेवला. ज्याच्यामध्ये दूध आहे तो भरलेला दाखवला तुम्हाला. हा ग्लास कशाचा आहे, कशाचा आहे, दुधाचा. सरबतीचा दाखवला सरबत, विषाचा विष दाखवला. असं आहे. पण सांगू तुम्हाला गंमत, ग्लास सरबतचा पण नाही आणि दुधाचा पण नाही, ग्लास काचीचा आहे. ग्लास काचीचा आहे
पण त्याच्यात जी वस्तू ठेवली ती त्याचं नाव त्याला पडतं असं आहे. त्याप्रमाणे संतांनी देवाला ठेवलं इथं देवाला ठेवलं आणि ती इतकी मोठी झाली की त्यांच्या दर्शनाला लायण्या लागतात, लायण्या. ती पण माणसं, त्यांना पण तेवढेच 2 डोळे, त्यांना पण 2 कान, त्यांना पण 2 हात, ते सगळं. पण इतकं दर्शनाला रांगा का लागतात? कारण आज त्याने अमृत ठेवलं, भगवंताचं नाम ठेवलं म्हणून. बस असा अर्थ आहे. याच्यासाठी आपण चांगलं ठेवायचं. विष जर ठेवला ना, विषाचा ग्लास दाखवला, अर्थात दुसऱ्याला दुःख देण्याकरता सारं जेवण जेवलं त्या, बरं का, अशा माणसांना गाडायला लागतं असे म्हणतात. तो ग्लास असतो ना, आपण शेतकरी आहोत ना सगळीला, आपण तर शेतकरी आहोत. याच्यावर आपले जे काय करतो शिराले वगैरे, तर त्यांना मारण्याकरता आपण ते आणतो ना औषधं, तर त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की ही बाटली शेतावर नेऊन 2 फूट खड्डा करा आणि त्याच्यात त्याला गाडा. विष जे ठेवतात ना, त्यांना असे गाडायला लागतात. विठ्ठल विठ्ठल असं आहे. आणि सांगू तुम्हाला, मी या नदीपासून पार करतो लोकांना, आणि माझे भगवान भव नदीतून पार करतात, म्हणून त्यांचा आमचा धंदा एकच आहे. या अर्थाने ते बोलले. बास म्हणून करी ऐसी धावा धावी, चित्त लावे चरणापे. चित्त चरणाजवळ ठेव, मग तो काय करील? मग तो माझा माय बाप, 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 मग तो माझा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी, करी ऐसी धावा धावी. अशासाठी प्रयत्न कर हे मनुष्या, याच्यासाठी प्रयत्न कर तू, याच्यासाठी अशी धावा धावी कर जेणेकरून तुझं मन भगवंताच्या चरणाशी स्थिर होईल. आणि असं तुझं मन जर भगवंताच्या चरणावर स्थिर झालं तर तुझे सगळे दुःख, सगळे पाप तो घेईल. बस मामेकम शरणम व्रज सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचे. नको रडू,
मा सुची या शब्दाचा रडू नको बरं का, रडू नको, मी तुझी सगळं पाप घ्यायला तयार आहे. आमच्या प्रल्हादाला सांगितलं बरं का की नाम स्मरण नाही करायचं म्हणून. त्यांनी दंडीत पिटवली होती त्याच्या बाबाने की आपल्या राज्यामध्ये कुणी हरिपाठ वगैरे भजन कीर्तन सप्ताह करायचं नाही, मंदिरं बिंदिरं आपल्याजवळ नाही पाहिजेत. गमत अशी आहे की त्याच्याच पोटी भजन करणारा पोरगा जन्माला आला बस. आणि त्याने तो अनुग्रह पोटात असताना घेतला होता बस. ऐकता नारदाच्या गोष्टी तेने गर्भी घातली पायी मिठी, तो जन्मला कया दुच्या पोटी भक्त जगजेठी प्रल्हाद. पोटात असताना उपदेश केला तुम्हाला सांगू त्याच्या आईला, तर त्याला सगळा भेटला, सगळा तिथे अनुग्रह झाला त्याला. आणि जन्माला आल्यापासून भजन करायला लागला. असं आहे. हिरण्यकशिपू बोलतो माझ्याच पोटी जन्माला आला हा कार्टा, भजन करायला लागला. मी तर सगळ्यांना सांगितलं की करू नका म्हणून. त्यांना सांगितलं चंडामर्क म्हणून त्यांचे कुलगुरू होते त्यांचे बरं का, त्यांच्याकडे पाठवलं. त्याला सांगितलं, त्यानं गुरुजीनं सांगितलं याला ना देवाचं नाव न घेईल असं करा, दिंडीला नाही गेला पाहिजे, सप्त्याला गेला नाही पाहिजे, हरिपाठ वगैरे नाही बस. त्याला टी व्ही दाखवा आणि चित्रपट वगैरे दाखवा जेणेकरून तो तसा उलटा सुलटा वागेल असं. तर तुम्हाला सांगू तो काय सच्च्या गुरुचा चेला असल्यामुळं ना ते पण भर्जन करायला लागले ते गुरु पण. असं आहे, कमालची बात आहे. त्याचा प्रभाव पडला त्याच्या नामाचा बरं का, वाणी त्याची पवित्र झाली त्यामुळं. आणि त्याचा प्रभाव पडला, आणि प्रभाव पडल्यामुळं ते पण भजन करीत होतं. 5-6 महिन्यामध्ये तो आला. बाप घेतलं त्याला बस मांडीवर बसवलं आणि सांगितलं बाला काय शिकला चांगलं सांग बघू. काल येत आवत आयुष्यमान यद शिक्षित गुरुर्भवान. गुरुच्या घरी तू काय चांगलं शिकलास ते सांग बघू. असं आहे. तर तो काय बोलला का, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तीचे नवलक्षणा क्रियेते भगवत्या तन्मान्ये अधितम उत्तमम. उत्तम अध्ययन ज्याला म्हणतात ना ते भगवंताची सेवा करणं उत्तम अध्ययन आहे ते बस. हे अध्ययन जर झालं ना तर तिकडे भेटते नोकरी पांडुरंग सरकारकडे. पांडुरंग सरकारकडे नोकरी. काही कंपन्या अशा आहेत की त्यांना डिग्री लागते, डिग्री BA झाला का बरं का, 15वी झाली का 17वी झाली का अशी शिक्षणाची काही डिग्री लागते. तशी आम्हाला पांडुरंग सरकारच्या इथं नोकरी पाहिजे असेल ना तर ती डिग्री लागते. कोणती? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तीचे नवलक्षणा क्रियेते भगवत्या तन्मान्ये अधितम उत्तमम. असं तुम्हाला बोलल्याबरोबर तुम्हाला सांगू त्याला हाकललं कार्ट्याला आणि तलपायाच्या मस्तकापर्यंत गेली. आणि त्यांनी थोबाड त्याने त्यांच्याकडे त्या गुरूंच्याकडे वळवला. म्हटले का रे मूर्खांनो काय शिकवलं याला. असं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, हात जोडून सांगितलं बरं का. ते बोलले न मत परनितम न परपरितम नैसर्गिकी यमती रस्य राजन पुत्रा वदत्तेश. बरं का, हा जो पुत्र वदतो म्हणजे बोलतो ना ते त्याला दुसऱ्या कोणी पण नाही सांगितलं आणि आम्ही पण नाही सांगितलं. नैसर्गिकी यमती रस्य राजन बस. नैसर्गिक त्याची मती आहे बस. मग आता त्याने ठरवलं की याला माझा शत्रूच्या विलीन झालाय, तो माझ्या शत्रूला मान देणारा झालाय, याला जिवंत ठेवण्यात काय अर्थ आहे. असं कसला पोरगा हा, म्हणून याला मारायला पाहिजे. तर त्याने पहिलं म्हणजे सांगू का तुम्हाला, त्याला उकल त्या तेलात टाकलं बरं का. मोठी कढई त्याच्यामध्ये 100-150 लिटर तेल टाकलं आणि तो उकलाला आल्यानंतर त्याला टाकलं पोराला त्या. तर तो हसत होता. तो विचारतो का रे का भाजत नाही का तुला तेल. असं आहे. तर ते तो सांगतो काय म्हणतात ते हिमालयातून वारा येतो ना तसा गार लागतं मला. तातैसे वन्नी पवनेरी तोपी नमाम दहत तत्र समंतत्वहम बास पश्यामी पद्मास्तारणातृणानी सीतानी सर्वानी दिशामुखानी तातैसे वन्नी पवनेरी तोपी. हे बाबा, तात म्हणजे बाबा. बाबा सांगू का तुम्हाला, हे जर गार वाऱ्याची झुलक वाटते मला, गार वाट. एअर कंडिशन माझ्या देवाने केलंय मला बस. नमाम दहत तत्र समंतत्वहम
मला त्याचं दाह नाही होत. समंत तो हम पश्यामी पद्मास्तरणास्तृणानी. मला तर असं वाटतं की सगळ्या जगामध्ये तुम्ही अशा कमलाच्या पाकळ्या असतात ना, त्या पाकळ्यांच्या गाद्या मला माझ्यासाठी केल्यात का काय, असं बसलेलं भान होतं मला. बर का, सीतानी सर्वांनी दिशामुखानी. श्रीमंतांच्या घरी AC असते एकाच खोलीपुरती, पण माझ्या देवाने सगळ्या जगाला AC केली आहे, सगळ्या जगाला एअर कंडिशन केलंय, आणि त्याची गार हवा मी घेतो इथे. याला म्हणतात घेईल ताप हिरोनी. तेल कुठं गार वाटतं? तेल कसं उकलतं तेल गार कसं काय? पण देवाने ते घेतलंय. परमात्म्याला सगळं करता येतं, सगळं सगळं करता येतं, म्हणून आपण सगळी त्याच्याकडे गेलो पाहिजे. ही एक जिद्द आपण ठेवूया. संसारातले भोग कमी करायला लागत नाही काही. तुकाराम महाराज बोलत नाही काय तुम्ही पनीर बिनीर खाऊ नका म्हणून. खुशाल खा पनीर. 3 टाइम जेवता, 4 टाइम जेवलं तरी काय नाही, धोका नाही काय, पण भजन करा, जेवताना भजन करा. बस बस बस. सगळ्या क्रियेमधून आपण नेस्त क्रीड नको बालो जडवत्तन मनस्तया. बस आसीन पर्यटन अस्नन शयान पपिब्रन ब्रुवन नानुसंधयेतान गोविंद परिरंभिता. अशा प्रकाराने सगळ्या इंद्रियांना बरं का देवाचं काम द्यायचं. एक जरी इंद्रिय बिघडला ना तरी नरकाला जायला लागतं माणसाला. डोळे बिघडले नरकाला जायला लागेल, कान बिघडले नरकाला जायला लागेल, पाय बिघडले नरकाला जायला लागेल, हात बिघडले नरकाला जायला लागेल. देवा वाचून दुसऱ्या कुठे जर आपली इंद्रिय जर धावली ना तर नरकाला जायला लागेल. देवाने कोणतेच भोग बंद करा असं नाही सांगितलं बाबा. जेवण खावण घर दार गाड्या घोड्या जे असेल ते चालेल. ज्याच्याजवळ आहे पैसा देवाने दिलाय ना, घ्या गाड्या तुम्ही, पण ही गाडीच म्हणजे माझं सर्वस्व आहे असं नाही बोलायचं. गाडीत सुद्धा श्रीराम जयराम बोलायचं. वास भाग्य उदयाला त्याचे येतील. ही गोष्ट खरी आहे बरं का. परमात्म्याला न विसरणं बरं का हा मोठा लाभ आहे, नाहीतर त्याला विसरणं हा मोठी हानी आहे. सहानिस्तन महश्चित्रम सचांद जडमूढता यन मुहूर्त क्षणम वापी वासुदेव न चिंतये. बस मनुष्याच्या जीवनातली ती खरी हानी आहे. मनुष्याच्या जीवनातलं तो खरा नुकसान आहे. मनुष्याच्या जीवनातला तो खरा तोटा आहे. मनुष्याच्या जीवनातलं ते खरं व्यंग आहे की जो क्षण भगवंताच्या नामा वाचून जातो. बस आणि अशा प्रकाराने त्याचं नामस्मरण जर केलं घेईल ताप हिरोनी, तो सगळा ताप हिरून घेईल. आणि तुला एक महत्त्वाचं सांगतो गोष्ट. तू वारकरी जर झालास, मालकरी झाला आणि दिंडी बरोबर जायला लागला तर तुझे ते संध्याकाळची घेणारे भेटले बरं का, आणि ते बोलतील अरे हा बुवा झाला, तू या भानगडीत कधी पडला? अरे भानगडीत बोलतो, भानगड मिटवण्याच्या याच्यात पडलो मी आता याच्यात जर पडलो ना तर आता भानगडी बंद होण्याचा मार्ग आहे हा. मी जेव्हा या मार्गात पडलो नव्हतो ना तेव्हा सगळ्या भानगडी होत्या. आता भानगडी बंद करायच्या आहेत. आणि याच्यात पडून पण जे भानगडी करतात ना त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता जोडीदार गेला तर पार्टी कोणाबरोबर करू असे ते मित्र बोलतात. जोडीदार इकडे भरकटला, परमार्थाला गेल्यावर तर भरकटला बोलतात. शिवम कथा बस काय म्हणतात प्रल्हादाला तो बोलतो बाप बरं का की तू सारखा बडबड करतो. तो देवाचं नाव घेतो तर त्याला बोलतो बडबड करतो. तो त्याचा बाप बोलतो. त्या परमार्थाला लागणाऱ्या माणसाला असंच बोलतात ते. बस म्हणून तुला सांगतो मित्र कोणी जर भेटले आणि तुम्ही एवढ्यावरची पार्ट्या बिट्या करीत होत्या तर त्यांना भेटायचंच नाही पहिलं, म्हणजे त्यांना चुकवायचं असे बोलतात ते. आणि जर भेटलाच तर त्याचं काही ऐकायचं नाही. गाडगे बाबांचे शब्द काही काठी बाळवते. त्याचं काही ऐकायचं नाही. बोला तुम्ही सगळी. जरी कोणी लबाड भेटला, जरी कोणी संध्याकाळची घेणारा भेटला तरी त्याचं काही ऐकायचं वा वा वा. विठ्ठल विठ्ठल. असे ते बोलतात तिसऱ्या चरणात. बहुतांच्या मते
गोवा गोवा मते बहुतांच्या मते गोवा होऊ चित्ता नेदावा. तुला बोलतील लोक माल कशाला घालायचे, आपण मनाची माल सुद्धा चांगली असते ना. तर मी तर मनाची माल बोलला म्हणजे मन 40 किलोला बोलतात ना, आणि इथं 2-3 ग्राम असते नाही का. तुळशीची माल 2-3 ग्राम असते, ही 40 किलोची मनाची माल घालतो तो. तुला कशी सहन करता येईल वेड्या. मनाची माल नाही जमत हो का. मनाची माल रे बाबा, तो मोठ्या मोठ्या सिद्ध पुरुषांना फसवतो तो मन. बस तो सामान्य माणसाची काय बिशात आहे. चंचलम हे मन कृष्ण अर्जुनजी बोलतो. तो स्वर्गाला जेव्हा गेला होता ना, तो अर्जुनला स्वर्गाला नेला होता पाहुणा म्हणून, इंद्राने पाहुणा म्हणून बोलवलं होता. तर तुम्हाला सांगू 12 वाजेपर्यंत त्यांचा डॅन्स चालला होता. तिकडे डॅन्स चालतो वरती स्वर्गामध्ये, डॅन्स वगैरे सगळं चालतं. संध्याकाळची बिंध्याकाळची तिथे चालते, तिथे पाप नाही होत. बस संध्याकाळची घ्या ना तर सकाळची घ्या ना तर कधी पण काय पण करा, चालतं तिथं. तर तिथं तो डॅन्स झाला 12 वाजेपर्यंत, 10 ते 12. तो ना तर त्या अप्सरा नाचत होत्या ना, सुंदर त्या त्यांचा तो थैकार, पायांचा थरकार तो बघत होता. तो टक लावून बघत होता सारखा. अरे बापरे, तिला पण वाटलं याची इच्छा झाली वाटतं माझ्यावर. तिला पण वाटलं, उर्वशीला आणि इंद्राला पण वाटलं, अरे टक लावून बघतो माझा तो पाहुणा आहे असं आहे. आणि तिथे पाप नाही होत असं मी अगोदर बोलतो. तर 12 वाजून गेल्यानंतर मग ते अर्जुनजी गेले त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला. तर तिला सांगितलं जा तू त्याची इच्छा पुरी कर, उर्वशीला सांगितलं. तर ती गेली ते कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय भजन करत होते ते असं आहे. तर ती बघितल्या बरं, आई तू कशी काय आई बोलला तो. तर ती बोलते या मृत्यू लोकांना अक्कल बिलकुल नाही. अरे मी इथे आई नाही बोलायचं, आई आहे का इथं मी, ही भोगी वस्तू आहे, तुला अक्कल कोणी शिकवली. वेडा कुठला, आई बी नाही, इच्छा पुरी करा. म्हटले नाही आई असं कसं, आई काय बोलता तुम्ही. म्हटले मग तुम्ही माझ्यावर टक लावून का बघत होता. सांगू तुम्हाला, तुझ्यापासूनच आमच्या घराण्याची उत्पत्ती आहे, म्हणून तुम्ही आजीची आई ही तीच का हे बघून मी निरीक्षण करीत होतो याच्यासाठी, दुसरं काय नाही. तुझ्यापासून आमचा घराणा अशा प्रकारचा आहे आणि ही गोष्ट खरी आहे, मला वेळ नाही तितकं सांगायला.
अशा प्रकारचं म्हणजे यासाठी तुम्हाला बघत होतो मी असं असं आहे बरं का. चाट पडले ते तिथून निघाली म्हणजे एक सुंदर स्त्री आहे, तिच्याशी संबंध केल्यानंतर पाप होत नाही आणि तिच्या इतकी सुंदर कोणी या जगामध्ये स्त्री नाही मृत्यूलोकामध्ये. आणि ती आयती आली आहे, तिथं पण त्याने मन ताब्यात ठेवलं. इतका ताब्यात ठेवणारा, मनाला ताब्यात ठेवणारा अर्जुन बोलतो, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रम म्हणणे वायोरी वसुदुष्करम. बस तू बोलतो तर मग आमची काय गंमत. म्हणून मनाची माल नाही चालत हो. 40 किलोची माल कोण घालतो ती आपली बरी सोप्यात सोपी 2-3 ग्राम असते ती. बस चिंतन करायचं असं आहे, मनात नाही वारकरी बनायचं. पण लोक बोलतात याच्यात नाही ना पडायला पाहिजे होता. कारण का आपण शेतकरी लोक कामधंदा करायला लागतात, तो 2-4 वेळा आपल्याला जेवायला बिवायला लागतं आणि त्यांनीच त्या सारख्या सारख्या भाज्या काय खाल असे बोलतात ते. मग यांचं ऐकायचं नाही, यांचं ऐकायचं नाही. कारण का असे 17 लोक सांगायला आलं ना तर मग ऐकतात लोक आणि सगळी बरबाद करून घेतात. असं आहे. एका माणसाने ना बाजारामध्ये इथं कधी बाजार बैलांचा भरतो हो इकडे, हां मंगळवारी बैलच असतात ना, मेंढे पण येतात ना, तर त्याने मेंढा कोकरू खरेदी केला, गोजीरवाना तो. असं आहे. तर त्याने जेव्हा खरेदी केला ना तेव्हा तिथे 7-8 लबाड माणसं होती, 7-8 माणसं लबाड. त्याने सांगितलं हा उपटायचा, आपण पार्टी करायची ठरवलं त्याने. तर तुम्हाला सांगू ना, तर बाजारापासून 1 किलोमीटर थांबले दोघे जण. जवळ आल्यावर राम राम, केवढ्याचा कुत्रा आणला? कुत्रा नाही, तो बोलतो कुत्रा नाही मेंढा आहे हो. अरे तुला फसवलं तर निघून तरी कुत्रा आहे तो, पेडा कुठला? अरे नाही मेंढा आहे. पण नाही बाबा आम्हाला काय करायचं आहे, तुझे पैसे तुझा मेंढा, पण कुत्रा मात्र आहे गोष्ट कार्य आहे, तुला पटव ना पटव. राहिला धीर धरून. 2 किलोमीटर गेल्यावर दुसरी एक जोडी भेटली. राम राम, कुत्रा मात्र खरा आहे हो. कुत्रा, अरे कुत्रा बोलता तुम्ही, मेंढा याचं काय करता तुम्ही? वेडी कुठले? लिखापट्टा आहे ना कार्डा, काय असतं तेव्हा पावती असते ना, पावतीवर बघा ना तुम्ही. मेंढा आहे तो. आपल्याला आम्हाला काय करायचं आहे, तुझे पैसे तुझा, या कुत्रा तुझा, तू बघ, मग आम्हाला घेणं देणं काय नाही. तर गेला पुढे तो. तिसरी जोडी भेटली आणखी 2 किलोमीटरवर. मग ते जवळ आल्यावर एकामेकाला बोलतात, ए आपल्याला कुत्रा घ्यायचा असला ना असाच घ्यायचा. अरे बापरे, मन लवचिक झालं त्याचं. अरे सगळीच बोलतात हे असे, काय नक्की काय करायचं बरं? थोडा लव घालला पण तरी सोडला ना त्याने. पण चौथी जेव्हा जोडी भेटली तेव्हा मग जवळ आल्यावर आपले ते पूजा करायची असते ना, आपसात बोलतात ते पूजा करायची आहे ना आपल्याला, तर आपल्या देवाला मेंढा लागतो, मेंढा काय कुत्रा लागतो, काय मेंढा लागतो ना. विठ्ठल विठ्ठल नाही, घर राखायला कुत्रा लागतो ना, तर आपल्याला असा कुत्रा घ्यायला लागेल असे आपसात ते बोलायला लागलं. तेव्हा मात्र तो हारला गाडी, दिला टाकून त्याने. टाकून दिल्याबरोबर त्याने केली पार्टी दुसऱ्या दिवशी मस्तपैकी. असे लोक असतात, यांचं नाही ऐकायचं. हे काही पण सांगतील, तुकाराम महाराजांचं ऐकायचं. बास, तुकाराम महाराजांचं बास. संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले ते केले जतन, मतांतरा नाही दिले मन, नाही दिले मन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. हृदय धरिले श्री हरीचे चरण, हृदय धरिले हरीचे चरण, संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले ते केले जतन.
संती सांगितले ते केले जतन, मत मतांतरा नाही दिले मन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, हृदयी धरिले श्री हरीचे चरण. ओ बा संतांचं ऐकायचं. कारण का? शोधून या आले संत, शोधून या आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, शोधून या आले संत, शोधून या आले संत. शोधून आले संत, हिताहित जगाचे, जे हिताहित देखिती आणि कनवा घेपती, पुसोनी शीन हरती देती सुख. बस जे हित काय आहे आणि अनित काय आहे हे ते विचार करतात आणि त्याच्यानंतर ज्यांचा जसा अधिकार असेल त्याला ते तसं देत असतात. ही संतांची जात आहे. एक मनुष्य संन्यासी एका सत्पुरुषाकडे गेला. 45 वर्ष झाली होती. गेला, म्हटलं बाबा मी तुमच्याकडे आलोय. का काय नाही, लग्न करायची इच्छा झाली. संन्यास घेतला होता. काय कराल? तर ती काय बोलली, मूर्खा शरम वाटत नाही तुला? लग्न करायला निघला, 45 वर्ष झाली, 45च्या पुढे गेले, तू आता काय करशील? कामधंदा करशील का? कामधंदा करायला लागतो त्याला. पोरं बालांना पालन पोषण, नोकरीला लागायला लागेल तुला. तुला कोण ठेवील नोकरीला? जा तिकडे घरी, मुकाट्याने संन्यासी आश्रम स्वीकार कर. तेवढ्यामध्ये दुसऱ्या एक अर्ध्या तासाने एक शेतकरी आला. राम बाबा नमस्कार. म्हटले काय? काय नाही, असं वाटतं संन्यास घ्यायचा. तर शरम वाटत नाही तुला? पोराबाला टाकून आणि घरवाले टाकून संन्यास घ्यायला निघाला. त्यांचं पोट कोण भरेल? मुकट्याने संसार कर. बस तू दोघांना असं सांगितलं, दोघांना सांगितलं आणि ते तुम्हाला सांगितलं कुठे एसटी स्टँड कुठे आहे? ते एक इकडून गेलं, एक इकडून गेलं, दोघांची भेट झाली. तू संन्यासी विचारतो तुम्ही कुठे गेलते? म्हटलं काय नाही, महाराजांच्याकडे गेलो होतो त्यांना विचारायला. माझी इच्छा झाली होती संन्यास घ्यायची. मग काय बोलले? बोलले शरम वाटत नाही तुला? संन्यास घ्यायला निघाले पोराबालांना टाकून, घरवालीला टाकून, मुकट्याने संसार कर. अरे तू तो बोल, मला तर उलट सांगितलं. मी घरवाली करायला निघालो होतो. तो मला बोलले, तेच बोलले शरम वाटत नाही तुला? बोलले ते. म्हटले चालेल विचारून जाऊ. त्यांना परत आले. बाबा हो, तुम्ही या संन्यासी लग्न करीत होता तर त्याला काय तुम्ही बोलले की संन्यास नको सोडू म्हणून? संन्यासीच राहा म्हणून असं का बोलले? अरे मग त्याला सांगतो 45 वर्षाचा झाला हा टोनगा आणि हा काय संसार करील का? घरवालीला पोसेल का? हा कोणती नोकरी करेल? म्हणून त्याला तेच पाहिजे. आणि हा शेतकरी 7 पोरं आहे त्याला आणि याला टाकून फुकटचा खायला संन्यास घ्यायला बघतो. फुकटचा खायला. संसाराला भिणारे हे लोक असतात. बस म्हणून संसाराला भिणारे येतो. मुकाट्याने संसार कर, पोराबाळांचा पालन पोषण कर. याच्याच तुझा उद्धार आहे. तीच पण तुझी देवाची सेवा आहे असा अर्थ आहे. म्हणून हिताहित देखिती हानी कनवा घेपती, पुसोनी शीन हरती देती सुख. ते असो कशा प्रकारचे देतात. म्हणून बाकीच्यांचं कोणाचं ऐकायचं नाही, साधू संतांचंच ऐकायचं. विशेष म्हणजे ज्ञानदेव तुकाराम महाराजांचं ऐकायचं. विठोबा राखो माये,
मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. मग माझा तो मायबाप आहे ना. तुकाराम महाराजांना विचारू, तुमचा मायबाप आमचा ताप कसा काय हिरून घेईल? तुकाराम बाबा काय बोलतात? मग तो माझा मायबाप. सांगू का तुम्हाला, तो सगळ्यांचा बाप आहे, पण आम्ही मानला, तुम्ही मानित नाही. तुम्ही दुसऱ्याच कोणाला मानता बाप. जीवनामध्ये मनुष्याची एक मोठी चूक कोणती असेल जर, तर ती ही आहे की देवा वाचून तो दुसऱ्याला माझं बोलतो. माझा म्हणावा असा जगात कोणी नाही बाबा. बस कोणी नाही. आपला ज्याला म्हणू, आपल्या जातीचा जर कोणी असेल जर, तो परमात्मा आहे फक्त. त्यालाच फक्त माझा म्हणून सगळे संत देवालाच माझं बोलतात. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. बस दुसरं नाही मला जीवनामध्ये. बस मग याला फेकून द्यायचं, फेकून न द्यायचं. हो का, आई वडिलांना फेकून नाही द्यायचं. बोलतात ना ज्ञानवर आहे, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मुर्ग जलावत जाईल रया. बस त्यांच्या पाया पडून या बापाकडे जायचं. या घरातल्या बापाकडे बरं का, घरातल्या बापाला आणि घरातल्या आईला जितका डिमांड आहे ना, बरं का, तितकाच डिमांड त्या पंढरपूरच्या आईबापाला पण आहे. तुम्ही तिकडे जाल आणि यांना हाकलून देऊन तर फुटबॉल सारखा उडविल तो देव तुम्हाला. फुटबॉल सारखा उडलं तर लातेत, तसा लातेत उडील तो देव. असं आहे. बस म्हणून तो सगळे ताप तुमचे हिरावून गेले. म्हटले तो कोणी बोलेल ना, आम्ही ना खूप पाप केली जास्त. असं आहे. पाप असू द्या, पापाला परमात्मा नाही भेट. पापाला परमात्मा भीत नाही. मोठ्या कलवल्याने तुम्ही देवाला हाक मारा, बस त्याला धीर नाही निघत. असे ते शिव. करुणा बोले, तुका म्हणे करुणा बोले, सामाने
लोणी घेईन ताप. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. मोठ्या काकुलतीला येऊन जर त्याला हाक मारली जर, तर तुम्ही कितीही दोष केलेले असू द्या, सगळं माफ करतात भगवान. मोठे दयाळू आहेत ते. असं आहे. आमच्या द्रौपदी मातेच्या जेव्हा वस्त्राला हात घातला ना, तेव्हा ती सगळीकडे बघत होती. मोठी न्यायी माणसं होती. बस मोठे मोठे तिथे सिंहासारखे पतिदेव होते, पण त्यांनी खाली माला घातल्या होत्या. बस आमचे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मोठे न्यायाधीश पण तिथे होते, पण आज त्यांचा न्याय काही कामाचा नव्हता. बस आज त्यांचा न्याय काही उपयोगाला पडला नाही, असा अर्थ आहे. मग तिने ही काही माझी मदत नाही करणार म्हणून तिने काय केलं, अशी तिची साडी आहे ना, ती साडी अशी धरली हातात दातात जोरामध्ये. पण तो राक्षस होता ना, तो राक्षस दुःशासन ना, राक्षस होता ना तो, त्याने जो हिसका मारला ना, तर तिलभर ती खसली गेली साडी दातांतून. तेव्हा तिला समजलं की नाही, हा ऐकणार नाही म्हणून. मग मात्र तिला आठवण पडली देवाची. असं आहे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राजा, कोठे गुंतला वेळ का सखया लावेला. बस कोठे गुंतलासी द्वारकेच्या, कोठे गुंतला देवा तू. बस मोठ्या काकुलतीला येऊन ती बोलते, गोविंद द्वारकावासीन कृष्ण योगी जनप्रिया, कौरव अर्णव मग्नम माम उद्धरस्वी जनार्दन. हे कौरव रूपी अर्णव म्हणजे समुद्रामध्ये मी बुडती आहे, देवा लवकर या. हे नाथ, हे रमानाथ, आरतीनाथ अर्थनाशना, कौरवे परिभूता माम उद्धरस्व जनार्दन. कौरवामध्ये मी गुंतली आहे, देवा माझा उद्धार करा. बस. आणि तुम्हाला सांगू, आले ते, त्यांना काय काय रेल्वेत बसायचं आहे का काय, त्यांना विमानात बसायचं आहे. ज्या ठिकाणी म्हटलं त्या ठिकाणी ते उपस्थित. बस आले ते. बस द्रौपदी ते विचार करायला लागले की द्रौपदीच्या हातात मी साडी देऊ शकतो, पण नेसलेली साडी जो ओढतो तो दुसरी नेसू कसा देईल. म्हणून भगवानच साडी झाले बरं का, साडी रूप झाले आणि ओढून ओढून थकले तो दुःशासन बरं का. शेवटी त्याला चक्करून खाली पडला. मेला नाही म्हटलं. मी बोललो असतो की मेला असता तरी बरं झालं असता, पण परत त्याला भलती फजिती करायची होती म्हणून त्याला ठेवला शिल्लक, नाही तर त्याला ठार मारला असता. जाऊ द्या. तेव्हा फजिती झाली त्याची, तिचं संरक्षण केलं, तिची आबरू वाचवली आमच्या आईची. मोठ्या मान होत्या बरं का त्या. बस द्रौपदी माता जर इथे असल्या ना, तर इथून 5 किलोमीटर पर्यंत त्यांच्या अंगाचा सुगंध येत होता अत्तर सारखा. इतके ते मोठ्या होत्या. असं आहे. तिला दुःख दिलं जेव्हा, तिची आबरू वाचवली. काही दिवसाने भेट झाली त्यांची, देवाची आणि द्रौपदी मातेची. द्रौपदी माता बोलते देवाला, का रे, अरे तुझी भाषा मोठा अधिकार, जन्मोजन्मी सेवा केलेली, त्यामुळे देवाला अरे तरी भाषा बोलते. का रे, तू मला ते वस्त्र सोडत असताना मला आबरू वाचवली, पण तू लेट का झाला. तुझी चूक आहे ताई,
म्हटले काय? तू काय बोलली? गोविंद द्वारका वासीन. तू गोविंद जेव्हा शब्द उच्चारला ना तेव्हा मी मंडपात होतो, पण तू काय बोलली? द्वारका वासीन. मग मी द्वारकेला गेलो आणि द्वारकेला गेलो, त्या मला 2-3 सेकंद जास्त लागले, त्याला मी काय करणार? तुझी चूक आहे. बस देवावर इतका विश्वास ठेवावा लागतो. बस मोठ्या काकुलतीला येऊन त्याने हाक मारली, परमात्मा हजर झाले. या असे आणि तुकाराम बाबा बोलतात, तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना, मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. ज्ञानेश्वर कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे. अभंगाचा यथागामी भावार्थ आपणापुढे मी मांडला आहे. 2 गोष्टी ध्यानात ठेवून आपण जगूया. आचरण चांगलं ठेवायचं, थोडं भजन कमी झालं तर चालेल. दुसऱ्याला त्रास होईल असं नाही वागायचं. दुसऱ्याला सुख नाही देता आलं तरी चालेल, पण निदान दुसऱ्याला दुखायचं तरी नाही. हे आचरण चांगलं ठेवायचं. आणि दुसरं सांगतो, मी रोजच्या रोज कीर्तनात सांगतो म्हणून मी पण सांगतो, मग माझा तो ठरलेला विषय आहे ना, तो महत्त्वाचा असल्यामुळे सांगावा लागतो. नाक्यावर जर कोणी भेटला ना ओळखीचा माणूस आणि त्याने जर चहा पाजला ना, तर घरवालीला पोराबालांना सांगतो, अमुक माणूस भेटला होता लाखातला, लगेच त्याने स्पेशल चहा पाजला. अरे स्पेशल चहा पाजला, त्या चहा पाजणाराचा एवढा गाण्या गातो आणि मग किडनी दिली, त्याचा किडनी केवढ्याला भेटते इथे दसेला? काही लाख रुपये लागतात तेव्हा किडनी भेटते, ती त्यांनी फुकट दिली आहे, तर त्याचं नाव घ्यायचं. बस 2 गोष्टी ध्यानात ठेवून बरं का. केसाला धक्का लागणार नाही कोणाच्याच. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बापुढे करा क्षमा अपराध, जय हरी माऊली. कृपया 2 मिनिटं फक्त थांबा. सूचना दिल्यानंतर आपण या ठिकाणी जायचं आहे. बाबांचं कीर्तन चालू होतं तर घड्याळ सुद्धा थांबलं होतं. 11 वाजून गेले, परंतु घड्याळामध्ये अजून 11 वाजले नाहीत. मंडळी जशी थांबली होती तसं घड्याळ देखील थांबलं होतं. अबापा वासुदेव महाराज पाटील मांगरूळ, अतिशय ओघवतं असं बोलणं आणि जीव लावून बोलणं, प्रत्येक शब्द अतिशय काळजाला भिडणारं असं कीर्तन या ठिकाणी आम्हास दिलं, त्याबद्दल आपणास धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी अन्नसेवा केली ते शिळघर गावाचे ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून संतोष गणपत सुरेराव यांना मी या ठिकाणी बोलवतो आहे. त्यांना महाराजांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ दिलं जाईल. संतोष गणपत सुरेराव, शिळघर ग्रामस्थ. उपस्थित नसतील तर शिंदे बाबा, बाळू शिंदे. आनंदवाडी ग्रामस्थ तानाजी बाबा शिंगोळे यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. महिला मंडळी, उद्या पालखी सोहळा आहे. 3 वाजता या ठिकाणी पालखी निघणार आहे. आपण सर्वांनी नटून सजून या ठिकाणी यायचं आहे. दिमागदार असा पालखी सोहळा होईल. रात्रीचं सुप्रियाताई साठे पुणे यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. आज जसं आपण या ठिकाणी सहकार्य दिलं तसं उद्या देखील या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. हरिनाम सप्ताह मंडळ आपणा सर्वांच्या ठिकाणी ऋण आहे.